क्षमा फूडीज झोनमध्ये आपले स्वागत. तुम्ही म्हणाल आखाजी म्हणजेच अक्षय तृतीया तर झाली आणि आता काय सांजोऱ्यांचे व्हिडिओ टाकते. पण सांजोरी हा पदार्थ कोणत्याही प्रकारचं रुखवत करताना, सणासुदीला, गौरी गणपती दिवाळी या कोणत्याही प्रसंगी केला जाणारा गोड पदार्थ आहे. गव्हाचा रवा काढण्यापासून ते सांजोरी तळेपर्यंतचे डिटेल्स विथ टिप्स या व्हिडिओमध्ये मी देत आहे. यासाठी मी इथे 1 किलो गहू घेऊन ते धुवून घेत आहे. त्यामुळे यातील कचरा किंवा धूळ असेल तर ते निघून जाते. असं पाणी नितरवून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी टाकून 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून भिजवून ठेवायचं आहे. पांढरा शुभ्र आणि चांगला गव्हाचा रवा निघावा यासाठी ही गहू केवळ 15 ते 20 मिनिटच भिजवावे. आता हे गहू मी रोळीमध्ये उपसून घेतले. पाणी निथळलंय. आता जाड सुती कापड घेतलं आणि यामध्ये हे गहू मी असे गुंडाळून घेत आहे. हे गहू आपल्याला 24 तास दडपून ठेवायचे असतात. त्यामुळे काय होतं, रवा छान पांढरा शुभ्र आणि आपल्याला हवा तसा मिळतो. असं दडपून ठेवायचं आणि त्यावर झाकण ठेवून 24 तास असंच ठेवून द्यावं. 24 तासानंतर आता आपण हे गहू बघूयात बरं कसे झालेत ते. हे गहू किंचित आंबट ओलेच असतात. हे बघा. हे असेच गहू आपल्याला दळून मिळणार नाहीत आणि म्हणून आपल्याला हे थोडेसे हवेशीर वाळून घ्यायचे. उन्हात नाही बरं का. आता हे चांगले वाळले. आता याला किंचितसं तेल आणि मीठ आणि यामध्ये पाणी घालून आता आपल्याला हे गव्हाला चोळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होत असेल बरं, तर गव्हाची सालं चांगली सुटतात आणि पांढरा शुभ्र आतला गर मिळतो आणि रवा चांगला पडतो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की भरपूर आणि पांढरा शुभ्र रवा निघावा, तर आई आणि आजीने वापरलेली ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. गिरणीवरून याप्रमाणे जाडभरड पीठ दळून आणा आणि हे पीठ आता मी बारीक मैद्याची चाळणीने चाळून घेत आहे. तुम्हाला घरी रवा काढून एवढी मेहनत नसेल घ्यायची, तर तुम्ही रेडीमेड रवा देखील वापरू शकता. हे बघा, असं जाडसर कोंडा मिश्रित रवा निघतो. हा रवा मी आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्याप्रमाणे सगळा रवा मी चाळून घेतलाय आणि याप्रमाणे ही आपल्याला किंचित जाडसर अशी सोजी मिळाली. ही आपल्याला कापडाने चाळून घ्यायची. त्याआधी आपण जाड रवा ह्या जाड चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे पूर्ण कोंडा हा आपला निघून जाईल. याप्रमाणे कोंडा पूर्ण निघालाय बघा. असं सगळं हे पीठ आपल्याला जाड रव्याचं चाळून घ्यायचे बघा. आणि हा जाडसर रवा आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे. आता मध्यम चाळणी मी याला लावून घेत आहे आणि या मध्यम रव्याच्या चाळणीने हा जाडसर रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. एकसारखा रवा मिळण्यासाठी याप्रमाणे आपल्याला चाळून घ्यावं लागतं. घरी काढलेला रवा आणि सोजी वापरून केलेली सांजोरी तोंडात टाकताच अप्रतिम. हे बघा किती छान पांढरा शुभ्र रवा मिळालाय. आता हा आपल्याला पाखडून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा काय कोंडा असेल तर तो आपल्याला काढता येतो. असा पांढरा शुभ्र रवा 1 मेजरिंग कप मी मोजून घेतलाय. भांड तापत ठेवलंय आणि त्यामध्ये छोटेसे पळीभर मी तूप घातलंय. हे तूप तापलंय. आता हा रवा घालून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजताना जास्त तूप घालत नाही. किती पांढरा शुभ्र रवा झालाय नाही. मंद आचेवर हा रवा खरपूस असं भाजून घ्यायचा आहे. दरम्यान मी 1.25 कप दूध मोजून गरम करायला ठेवलं होतं. यामध्ये आपल्याला असं गरम दूध ओतायचं असतं, त्यामुळे सांजा हा खरपूस भाजून होतो. मात्र हे दूध शिऱ्यासारखं पूर्ण एकदाच घालू नये. थोडं थोडं याप्रमाणे घालत जावं आणि रवा हा परतत जावा. सांजोरीच्या सांज्याला खमंगपणा येण्यासाठी असं मधूनच थोडंसं तूप घालावं. सांजा भाजत आल्यावर याप्रमाणे तूप घालावं आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं दूध घालावं. आता मी या ठिकाणी पाऊणपट साखर घेतली आहे, म्हणजेच पाऊण वाटी साखर घेतली आणि ती यामध्ये गरम असतानाच घालायची. थोडंसं परतल्यावर गॅस बंद करावा, नाहीतर याचा शिरा तयार होईल. आपल्याला याचा शिरा करायचा नाही तर सांजा करायचा आहे. याप्रमाणे मी हा सांजा थंड करून घेतला आहे. सांज्यामध्ये गाठी झाल्या असतील तर त्या याप्रमाणे मोडून घ्याव्यात. आता मी सांज्यात घालण्यासाठी मूठभर तीळ खमंग भाजून घेत आहे. हे तीळ
खमंग भाजून झाल्यावर गार करण्यासाठी ताटलीत काढून घ्यावी आणि गार झाल्यावर सांज्यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये एक वाटीभर खोबऱ्याचा किस आपल्याला खरपूस असा पण करपवू न देता भाजून घ्यायचा आहे. आता या दोन्ही गोष्टी सांज्यामध्ये मी नीट मिक्स करून घेतल्या आहेत. सांजोरीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी मी येथे 1 मेजरिंग कप सुजी घेतली आहे, अर्धा कप दूध आणि किंचितसं मीठ. 1 चमचाभर यामध्ये आपण तूप टाकून घेत आहोत. किंचितसं मीठ घालायचंय. मीठ जास्त घातल्यास सांजोरी वातड होते. हे तूप आणि मीठ चांगलं चोळून घेऊयात आणि लागेल तसं दूध वापरून हा कणकेचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तुमच्याकडे सोजी नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ बारीक चाळून किंवा मैदा देखील घेऊ शकता. सांजोरीचं पीठ मळताना ते पीठ जर का सैल मळलं तर सांजोरी नीट होत नाही. त्यामुळे सांजोरीचं पीठ हे थोडं घट्टच असं पुऱ्यांसारखं मळावं. आता हे मळून घेतलेलं पीठ 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवावं. 15 ते 20 मिनिटानंतर हे पीठ चांगलं मुरलेलं असतं. हे हाताच्या चवड्याने चांगलं मळून घ्यावं. असं 1 ते 2 मिनिटं असं मळून घेतलेलं पीठ छान मऊ झालंय. आता याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. सांजोरी काही खूप मोठी नसते, त्यामुळे छोटे छोटे असे मी याचे 8 गोळे तयार करून घेतले. आता लाटून बघूया बरं कशी लाटायची ते. नेहमीप्रमाणेच लाटायचे. पीठ लावायचं गोळ्याला आणि पातळ अशी ही पारी लाटून घ्यायची. हातावर अशी घ्यायची, सांजा भरायचा, जेवढा भरता येईल तेवढा. सांजोरीचं वैशिष्ट्यच हे आहे की सांजा भरपूर भरला जातो. आता याला असं कडेला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकांना छान चिकटतील नाही का. फुटायला नको बाबा सांजोरी आपली तळताना. मोदकासारखा असा आकार देऊन वरचं थोडंसं काही पीठ असेल एक्स्ट्राचं काढून घ्यावं आणि ही मी सांजोरी हाताने छान दाबून दाबून घेतली आहे. गोलाकार झाली असं चपटं करण्यासाठी छान अशी चाकासारखी फिरवून घ्यावी. किती छान सांजोरी तयार झाली आहे नाही. ही सांजोरी कापडाखाली ठेवून द्यावी. दुसरी सांजोरी नेहमीप्रमाणेच भरून घेतली आहे आणि आता ही लाटून कशी करायची हे आपण बघूयात. असा उंडा करून घेतलाय आणि हलक्या हाताने अलगदपणे सांजोरी लाटावी, नाहीतर फुटलीच म्हणून समजा. मेहनत वाया जाते हो, बाकी काही नाही. अशी लाटून घेतली आहे आणि या सगळ्या सांजोऱ्या मी अशा कापडाखाली ठेवून दिल्या आहेत. आता सांजोरी तळण्यासाठी कढईमध्ये मी तूप टाकून घेत आहे. हे मी घरी केलेलंच गाईचं तूप आहे. तुमच्याकडे जे तूप अवेलेबल असेल त्या तुपामध्ये तुम्ही तापले की नाही बघण्यासाठी असा गोळा टाकून बघा. आता हे तूप छान तापलंय. मंद आचेवर जर सांजोरी तळली ना तरच ती खरपूस होत्या, हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. मंद आच करून मी यामध्ये सांजोरी सोडून घेत आहे. आता या सांजोरीवर झाऱ्याने तेल कसं उडवायचं ते बघा. याप्रमाणे आपल्या अंगावर न उडू देता असं हळूहळू यावरती तेल उडवून घ्यायचे. त्यामुळे खरपूस दोन्ही बाजू तळून होतात. असं मध्येच छान उलटवून घ्यायचंय आणि सांजोरी चांगली अशी खरपूस तळून घ्यायची. आता या सांजोऱ्या तळून झाल्या आहेत जवळपास. आता मी या सांजोऱ्या काढून घेते. कुणाला आवडेल बरं का सांजोरी खायला यायला? नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा ह्या खरपूस तळलेल्या सांजोऱ्या आता मी टिश्यू पेपरवर ठेवून देत आहे आणि उरलेल्या सांजोऱ्या पण तळायचं काम आहे की नाही मला. हा सांजा ओलसर असल्यामुळे तळून घेतलेल्या या सांजोऱ्या 6 ते 7 दिवसांपेक्षा जास्त काळ वरती टिकत नाही. या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात, पण फ्रीजमध्ये सुद्धा 7 ते 8 दिवसांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही. गव्हाचा रवा घरी काढून आणि सोजी काढून सांजोरी तयार करणं प्रचंड मेहनतीचं काम. पण सांजोरी एकदा का तळून घेतलेली अशी खरपूस खमंग खुसखुशीत तुम्ही जेव्हा तोंडात घालता ना तेव्हा अप्रतिम. वा, एकदा नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचा मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. आणि तुम्ही सबस्क्राईब तर केलं असेलच, नसेल तर लगेच जाऊन करा. आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.